नमस्कार, मी प्रियांका नागने. आज मी तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. खूप मोठी जॉब अपडेट आहे. आपण MNC कंपनीकडून ही जॉब अपडेट बघणार आहोत. IT कंपनी आहे ॲसेंचरकडून ही खूप मोठी जॉब अपडेट आलेली आहे. आपण पूर्ण माहिती बघणार आहोत. तुमचं जर ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल, BE झालं असेल, BTech झालं असेल किंवा MCA झालं असेल, MSc किंवा MTech झालं असेल तर तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करू शकणार आहे. मेन म्हणजे ही जी जॉब अपडेट आहे पूर्णपणे फ्रेशरसाठी आहे. तुम्ही जर फ्रेशर्स असाल तर इथे नक्कीच अप्लाय करू शकणार आहे. आपण पूर्णपणे माहिती बघून घेऊयात. मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ऍप्लिकेशन कसं करायचं आहे, त्याच्यानंतर इथे सॅलरी डिटेल्स काय असणार आहे, पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की समजून जाणार आहे. तुम्ही जर इथे नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओजला शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची अपडेट माहिती नाही आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाईल. आपण पूर्णपणे माहिती बघून घेऊयात. ॲसेंचर खूप मोठी MNC कंपनी आहे, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. MNC कंपनी आहे, अमेरिकन लीडिंग कंपनी आहे आणि जी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते, क्लाउड रिलेटेड असू द्या, सिक्युरिटी रिलेटेड असू द्या, डिजिटल रिलेटेड असू द्या, हे पूर्णपणे ते पाठवून देते. त्याच्यामुळे इथे कंपनीचं जे नाव आहे खूप मोठं आहे. आपण पूर्णपणे माहिती बघून घेणार आहोत. इथे जे पद आहे, जे पोस्ट आहे, असोसिएट सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, ASC. इथे सांगितलेलं आहे. एक्सपिरियन्स बघा, तुम्ही 0 month to 11 months आहे, म्हणजे काय तुम्ही इथे फ्रेशर्स असाल तरी सुद्धा इथे अप्लाय करू शकणार आहे. काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही जर फ्रेशर असाल तर इथे नक्कीच ऍप्लिकेशन करायचं आहे. इथे बघा जॉब टाईप दिलेला आहे, फुल टाइम आहे आणि लोकेशन सांगितलेलं आहे बघा, महाराष्ट्रामधून पुणे आणि मुंबई. तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. महाराष्ट्रामधून असून सुद्धा पूर्ण इंडियामधून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. तुम्ही जर बँगलोरला असू द्या, हैदराबाद, चेन्नई, गुरगाव, कोलकाता, इंदोर, जयपूर, कोयंबतूर, हे जे जॉबचे लोकेशन सांगितलेले आहेत. इथे तुम्ही ऍप्लिकेशनवरती क्लिक करून, अप्लाय नावरती क्लिक करून हे ऍप्लिकेशनवरती तुम्ही भरू शकणार आहात. इथे जे लास्ट डेट आहे अजून मेन्शन केलेले नाहीत. आपण पूर्णपणे डिस्क्रिप्शन बघूया, एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघूया. इथे बघा ऑल स्ट्रीम सांगितलेलं आहे. तुमचं जर BE असू द्या, BTech असू द्या, MTech असू द्या, MCA असू द्या, MSc असू द्या, CSE IT मधून झाला असेल तर तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करू शकणार आहात. इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा, म्हणजे एज्युकेशन बाबतीत तुमचं फुल टाइम एज्युकेशन झालेलं पाहिजे आहे. इथे पार्ट टाइम किंवा डिस्टन्स एज्युकेशन चालणार नाहीये. इथे तुमचं जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन करणार आहात, नो ऍक्टिव्ह बॅकलॉग्स, म्हणजे तुमचे बॅकलॉग्स नसायला पाहिजे आहे आणि तुमची रिलिव्हंट डिग्री कम्प्लिटेड पाहिजे आहे. तुमचे हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं कन्सिडर केलं जाणार आहे. म्हणजे काय, तुमचं ग्रॅज्युएशन होऊन तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तरी सुद्धा इथे चालणार आहे. त्यानंतर इथे जे कॅन्डिडेट असणार आहे त्यांचा फ्रेशर्स पाहिजे आहे आणि 11 months पेक्षा जास्त एक्सपिरियन्स नको. तुम्ही जर फ्रेशर असेल तर ऑल इन गुड. जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुमच्याकडे 11 महिन्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स नको आहे, हे सांगितलेलं आहे. आपण पूर्णपणे माहिती बघूया, डिस्क्रिप्शन बघूया. असोसिएट सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणजे काय हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. व्हॉट वुड यू डू, म्हणजे तुमचं काम काय असणार आहे हे सांगणार आहेत. डिझाईन, बिल्ड, टेस्ट, असेंबल, सपोर्ट अँड कॉन्फिगर ऍप्लिकेशन्स. तुम्हाला जे ऍप्लिकेशन्स वरती आहे त्याच्यावरती काम करायचं आहे. तुम्हाला डिझायनिंगचं काम असणार आहे. जे ऍप्लिकेशन्स असणार आहे त्याला बिल्ड करायचं आहे. ते प्रॉपर बिल्ड झालंय की नाही त्याला टेस्ट करायचं आहे आणि पूर्णपणे जे पार्ट्स असतील त्याला असेंबल करायचं आहे. एक असोसिएट सॉफ्टवेअर इंजिनियरचं काम असणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला जेव्हा इंटरॅक्शन करायचं असेल ईमेलद्वारा किंवा चॅटद्वारा किंवा रिमोट सपोर्ट दिलं जाणार आहे, ते पूर्णपणे रिस्पॉन्सिबल वेनी करायचं आहे. तुम्हाला कस्टमर्सला सॅटिस्फाईड करायचं आहे थ्रू तुमचं प्रोग्रामिंग किंवा तुमचं डिझाईन थ्रू. त्यानंतर इथे पार्टिसिपेट इन द डेव्हलपमेंट ऑफ ऑटोमेशन सोल्युशन्स, तुम्हाला पार्टिसिपेशन पाहिजे आहे प्रत्येक डेव्हलपमेंटमध्ये. त्याच्यानंतर इथे जे सांगितलेलं आहे त्यांनी की तुम्हाला अजून प्रेफर कशाला दिलं जाईल, तुमचं नॉलेज पाहिजे आहे. .NET येत असेल तर वेल अँड गुड. तुमचं जावावरती वर्क करायचं आहे. तुम्हाला जावा येत असेल तर चांगलं, फुल स्टॅक डेव्हलपमेंट आहे. त्यानंतर बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ ABAP सांगितलेलं आहे. त्यानंतर HANA, CDS, AMDP परफॉर्मन्स अनालिसिस सांगितलेलं आहे इथे. त्यानंतर टेस्ट ऑटोमेशन इंजिनिअरिंग सुद्धा सांगितलेलं आहे. हे पूर्ण असणार आहे, तुमचं काम असणार आहे असोसिएट सॉफ्टवेअर इंजिनियरचं. इथे तुमचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया सुद्धा आपण बघून घेतलेलं आहे. तुमचं एज्युकेशन कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही लास्टली 3 months मध्ये एकदाही इंटरव्ह्यू दिलेला नाही पाहिजे. ॲसेंचर रिक्रुटमेंटमध्ये तुम्ही एकदाही 3 महिन्यामध्ये अप्लाय केलेलं नसायला पाहिजे आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक 3 महिन्यानंतर तुम्ही ॲसेंचरला ऍप्लिकेशन करू शकणार आहात. आणि इथे मेन म्हणजे काय, इथे कोणतेही पैसे घेतले जात नाही. ॲसेंचर कोणतेही पैसे डिमांड करत नाही तुम्हाला जेव्हा रिक्रूट करायचं आहे, हे सांगितलेलं आहे.
आपण आता डिस्क्रिप्शन बघितलेलं आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितलेले आहेत, प्रोसेस काय असणार आहे बघूया. तुम्हाला इथे असेसमेंट प्रोसेस सांगितलेलं आहे, मी ते लिंक टाकणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. अप्लाय नाऊ वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे माहिती भरायची आहे. इफ यू आर इलिजिबल यू विल रिसीव्ह अन ईमेल इन्व्हिटेशन टू अटेंड ऑनलाईन असेसमेंट. तुम्ही जर एलिजिबल असाल तर तुम्हाला नक्कीच 100% ईमेल येऊन जाणार आहे. तुम्हाला ऑनलाईन असेसमेंट टेस्ट द्यायची आहे आणि ते तुम्हाला शेड्यूल करून देणार आहे टाइम. द असेसमेंट इज शेड्यूल्ड इन 2 स्टेजेस. 2 स्टेज असणार आहे, त्याच्यामध्ये तुमचे असेसमेंट टेस्ट होणार आहे आणि ते पूर्णपणे कंप्लीट करायचं आहे. त्या वेळेमध्ये तुम्हाला पर्टिक्युलर टाइम दिलं जाणार आहे, त्यामध्ये तुमचं काम केलं पाहिजे आहे. मॉक असेसमेंट असणार आहे, त्यानंतर यू विल गेट ए 20 मिनिट मॉक असेसमेंट देणार आहे, मॉक किंवा प्रॅक्टिस असेसमेंट. मॉक असेसमेंट इज मॅन्डेटरी अँड इट विल एन्श्योर दॅट यू हॅव द राईट हार्डवेअर सॉफ्टवेअर अँड इंटरनेट. जेव्हा मॉक असेसमेंट असेल, तुमचं जे लॅपटॉप असणार आहे, तुमचं सॉफ्टवेअर असणार आहे, इंटरनेट कनेक्शन असणार ते प्रॉपर पाहिजे आहे. याच्यामध्ये असेसमेंट फर्स्टमध्ये कॉग्नेटिव्ह आणि टेक्निकल असेसमेंट असणार आहे आणि पूर्णपणे हे 90 मिनिटाची असेसमेंट असणार आहे. लक्षात घ्या, पहिली असेसमेंट आहे ती कॉग्नेटिव्ह आणि टेक्निकल असेसमेंट असणार आहे. कॉग्नेटिव्ह आणि टेक्निकल असेसमेंटमध्ये 50 क्वेश्चन्स दिले जाणार आहे. तुम्हाला पूर्णपणे 50 क्वेश्चन्स दिले जाणार आहे. त्यामध्ये तुमचं इंग्लिश ॲबिलिटी चेक केली जातील, क्रिटिकल थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल आणि ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग असणार आहे. याच्यामध्ये टेक्निकल असेसमेंटमध्ये 40 क्वेश्चन्स असणार आहे. त्यामध्ये कॉमन ॲप्लिकेशनची माहिती तुम्हाला हवी, MS ऑफिस रिलेटेड क्वेश्चन्स असणार आहे, सिडो कोड रिलेटेड असणार आहे, फंडामेंटल्स ऑफ नेटवर्किंग आणि बेसिक जे नॉलेज असणार आहे तुमचे इंजिनिअरिंगमध्ये जे शिकवलं जातं, नेटवर्किंगचं सब्जेक्ट असू द्या, तुमचं जे OSचं सब्जेक्ट असू द्या, त्या रिलेटेड क्वेश्चन्स पूर्णपणे विचारलं जाणार आहे. जावाचे सिंपल कोर्स असू द्या, त्या रिलेटेड तुम्हाला स्टडी करायचं आहे. ही पूर्ण टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर रिझल्ट 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला लगेच समजून जाणार आहे. सो इथे नक्कीच अप्लाय करायचं आहे. तुमचं जे इंजिनिअरिंग झालं असेल, तुम्ही 2022 पास आउट असेल, 23 पास आउट असेल, तर नक्कीच इथे अप्लाय करून द्यायचं आहे. BE असू द्या, MTech असू द्या, BTech असू द्या, MCA असू द्या, MSc असू द्या, तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करायचं आहे. खूप मोठी कंपनी आहे, MNC कंपनी आहे. ही जो चान्स आहे प्लीज गमावू नका. इथे नक्कीच अप्लाय करायचं आहे. ऑल ओव्हर इंडियामधून आहे, तुम्ही ॲप्लिकेशन कुठूनही करू शकता. तुम्हाला जॉब स्टार्ट करायचा आहे. इथे सॅलरी सुद्धा डिटेल्स सांगितलेलं आहे. तुम्हाला जवळजवळ 4.5 लाखाचं पॅकेज सुद्धा भेटून जाणार आहे. सो इथे नक्की अप्लाय करा. जर माहिती इम्पॉर्टंट वाटली किंवा चांगली वाटली तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.